मुलांनो, आज आपण आपला 10वा चॅप्टर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस या चॅप्टरविषयी थोडी माहिती उजळणी वजा घेणार आहोत, कारण आपण हा टॉपिक मागच्या आठवड्यात शिकलेलो आहोत. आता या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं काय काय पाहायचं आहे, तर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ अ कॉम्प्युटर, डिफरंट टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर, इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ कॉम्प्युटर्स याचा स्टडी आपण केलेला आहे. तरीही आपण उजळणी म्हणून थोडं इन शॉर्ट आपण रिवाईज करूया. आता या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT इथे आपल्याला दिसतं. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे काय आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय, आणि या तिन्हीचं एकत्रित इथं स्टडी आपण करणार आहोत. तर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्युनिकेशन म्हणजेच एकमेकांशी संपर्क साधणे किंवा संवाद साधणे. संपर्कपेक्षा तर कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधणे, ज्याला संप्रेषण असं म्हटलेलं आहे. तर माहितीचं संप्रेषण करणारं तंत्रज्ञान म्हणजेच ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. मग आता ही इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी, शेअर करण्यासाठी, प्रोसेसिंग करण्यासाठी नेमकी कोणकोणती डिव्हायसेस आपण वापरतो, तर त्याच्यामध्ये इथे आपल्याला चित्रामध्ये दिसतंय प्रामुख्याने यामध्ये कम्प्युटर अँड नेटवर्किंग हार्डवेअर, रेडिओ, टेलिव्हिजन, टेलिफोन्स, मोबाईल, लँडलाईन हे सगळे फोन्स याच्यामध्ये येतात. त्यानंतर स्पीकर्स, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ डिस्प्ले युनिट, प्रिंटर, प्लॉटर यासारखे वेगवेगळे डिव्हायसेस आपण या ICTमध्ये वापरतो. Information and communication technologies are the forms of technology that are used to transmit, process, store, create, display, share or exchange information by electronic means. असं हे ICT आहे. या ICTमध्ये प्रामुख्यानं कम्प्युटरचा समावेश किंवा कॉम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, आणि म्हणून आपण थोडी कॉम्प्युटरची हिस्ट्री इथं आता पाहूया. हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटर. या हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटरमध्ये आपल्याला इथे वेगवेगळे सायंटिस्ट दिलेले आहेत, आणि या सायंटिस्टनी हे वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर्स जे तयार केले. जो पहिला कॉम्प्युटर आहे इथं आपल्याला दिसतंय अबॅकस, त्याच्यानंतर बबाज कॉम्प्युटर, यानंतर इनियाक नावाचा कम्प्युटर तयार झाला, आणि त्यानंतर आत्ताचे जे कम्प्युटर्स आहेत ते एकदम ॲडव्हान्स्ड कम्प्युटर आहेत. तर याच्या वेगवेगळ्या जनरेशन्स आहेत, आणि या ज्या जनरेशन्स आहेत या जनरेशन्समध्ये कॉम्प्युटरचे जनरेशन्स म्हणजे नेमकं काय आपण समजून घेऊया अगोदर, की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ICT डिव्हाइस. सक्सेसिव्ह स्टेजेस ऑफ इव्होल्युशन ऑफ डिजिटल कॉम्प्युटर्स आर कॉल्ड कम्प्युटर जनरेशन्स. Each generation is characterized by remarkable improvements in technology. म्हणजेच नवीन जनरेशनमध्ये काहीतरी असा एक चांगला बदल टेक्नॉलॉजीमध्ये झालेला आहे, आणि त्याची नेक्स्ट जनरेशन आलेली आहे. फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्स विज बिल्ड using evacuated vacuum tubes called valves. Valves were large in size and generated large amount of heat. So they had to be well spaced out. म्हणजे त्या मागे पडल्या. A computer that is about 10 times more powerful than other computers of its generation is called supercomputer. Today supercomputers are multiple processors and parallel processing to achieve the great processing speeds of more than 1 billion calculations per second. म्हणजे हे जे सुपर कॉम्प्युटर्स आहेत हे इतकं प्रचंड प्रमाणावर काम करत आहेत की एका सेकंदामध्ये बिलियन्स ऑफ कॅल्क्युलेशन्स पटापट केली जातात कॉम्प्युटरच्या साहाय्याने, आणि त्यामुळं या टेक्नॉलॉजीचा वापर करून खूप प्रगती, म्हणूनच आपल्या टॉपिकला नाव जे दिलेलं आहे द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस, खूप प्रोग्रेस झालेली आहे, प्रगतीचं आपल्याला मार्ग मोठा सापडलेला आहे कॉम्प्युटरच्या माध्यमातून. आता हा जो कॉम्प्युटर आहे या कॉम्प्युटरकडे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता या कॅरेक्टरिस्टिक कोणत्या नेमक्या त्या आपण पाहूया. तर या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्युटर. इथं आपल्याला
पिक्चर दिसते, ज्या पिक्चरमध्ये वेगवेगळ्या कॉम्प्युटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत. ऑटोमेशन, स्पीड, रिलायबिलिटी, ॲक्युरसी, डिलिजन्स, मेमरी, लॉजिक अँड वर्सटॅलिटी. आता या कॅरेक्टरिस्टिक्स नेमक्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत बघा. तर इथं मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिली आहे स्पीड. कम्प्युटर इज व्हेरी फास्ट अँड ॲक्युरेट डिव्हाइस. इट कॅन प्रोसेस मिलियन अँड मिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन विदिन सेकंड्स. सेकंड आहे ॲक्युरसी. कम्प्युटर रिझल्ट्स आर हायली ॲक्युरेट. म्हणजे कम्प्युटरचे रिझल्ट चुकणार नाहीत, मॅन्युअली चुकू शकतात, पण ही कॉम्प्युटरकडे ॲक्युरसी आहे, कारण हा काही माणूस नाही आहे तो चुकेल, त्यामुळं कॉम्प्युटर चुकू शकत नाही. तर कम्प्युटर रिझल्ट्स आर हायली ॲक्युरेट. मेमरी. कम्प्युटर्स हॅव लार्ज अमाऊंट ऑफ मेमरी टू होल्ड अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा ऑर इन्फॉर्मेशन. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्याची कपॅसिटी या कम्प्युटरची आहे. त्यानंतर प्रोग्रॅम्ड इंटेलिजन्स. कम्प्युटर देमसेल्फ ॲज सच आर dumb terminals, but they are programmed in such a way that can perform those operations which have been fed into them in form of executable programs. म्हणजे वेगळा एक इंटेलिजन्स याच्या कॉम्प्युटरकडे आहे की ज्याच्यामध्ये माहिती फीड केली की तुम्हाला त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन तुम्हाला जे काही रिझल्ट्स मिळतात ते रिझल्ट्स मिळणं सोपं होतं. असे हे कॉम्प्युटरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम्स. आता हे बेसिक कॉम्पोनंट्स दोन आहेत. एव्हरी कॉम्प्युटर इज कंपोज्ड ऑफ 2 बेसिक कॉम्पोनंट्स. बघा, 2 बेसिक कॉम्पोनंट्स आहेत. एक आहे हार्डवेअर आणि दुसरं आहे सॉफ्टवेअर. हार्डवेअर इन्क्लूड्स द फिजिकल फीचर्स विच आर एव्हरी पार्ट that you can either see or touch. For example, monitor, case, keyboard, mouse and printer. हे झाले सगळे हार्डवेअर. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? द पार्ट विच ॲक्टिवेट्स द फिजिकल कॉम्पोनंट्स कॉल्ड सॉफ्टवेअर. इट इन्क्लूड्स द फीचर दॅट रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्टिंग द वर्क टू द हार्डवेअर. सॉफ्टवेअर कॅन बी डिवायडेड into the programs and data. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कशाचा समावेश होतो? वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण हल्ली वापरतो, ते सगळे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स असतात आणि डाटा. मग आता डाटा मीन्स व्हॉट इज मीन्स बाय डाटा? इट इज एनी सेट ऑफ कॅरेक्टर्स दॅट हॅज बीन गॅदर्ड अँड ट्रान्सलेटेड फॉर सम पर्पज, युजली ॲनालिसिस. इट कॅन बी एनी कॅरेक्टर including text and numbers, pictures, sound or video. If data is not put in the context, it doesn't do anything to a human or computer. Within a computer storage, data is a collection of numbers represented as bytes that are in turn composed of bits. हे आता आपण कॉम्प्युटरचे बेसिक कॉम्पोनंट्स पाहिले, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आता आपण वळणार आहोत कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर. या कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी येतात त्या काय काय येतात बघा. इथे 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे इनपुट डिव्हायसेस, वरती आहे तो CPU आणि इकडे आहे आउटपुट डिव्हायसेस. आता 3 गोष्टी यांचा समावेश या कॉम्प्युटर हार्डवेअरच्या कॉम्पोनंट्समध्ये येतो. मग आता इनपुट डिव्हायसेस कुठले कुठले आहेत बघा, किंवा इनपुट डिव्हायसेस कुणाला म्हणायचं? द हार्डवेअर यूज टू एंटर द डाटा अँड इन्स्ट्रक्शन्स बाय द युजर आर इनपुट डिव्हायसेस. मग आता इनपुट डिव्हायसेस इथे दाखवलेलं आपल्याला दिसत आहेत. काय काय आहे? कीबोर्ड, माऊस, स्कॅनर अँड डिजिटल कॅमेरा. यानंतर आउटपुट डिव्हायसेस. आता इनपुट डिव्हायसेस म्हणजे आपण कम्प्युटरला जो डेटा किंवा जी इन्फॉर्मेशन फीड करणार आहोत त्याच्यासाठी त्याला म्हटलेलं आहे आपण इनपुट डिव्हाइस. आणि ती डिव्हायसेस ज्या माध्यमातून आपण कम्प्युटरला इन्फॉर्मेशन सप्लाय करतो. आता आपल्याला रिझल्ट मिळवायचे, म्हणजे आपण कम्प्युटरला इन्फॉर्मेशन फीड केलेली आहे, प्रोसेसिंग झालेलं आहे, आणि मग आपल्याला रिझल्ट कशावर मिळणार? तर आउटपुट डिव्हायसेस काय काय आहेत? तर प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर्स,
डिस्क ड्राईव्ह आणि फ्लॅश ड्राईव्ह याच्या माध्यमातून आपल्याला हे रिझल्ट्स मिळू शकतात कॉम्प्युटरकडून. इथे पुन्हा काही आउटपुट डिव्हायसेसची आपल्याला एक्झाम्पल्स दिलेली आहेत. ती एक्झाम्पल्सही आपण बघू शकतो. यानंतर तिसरा यातला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे CPU. व्हॉट इज मीन बाय CPU? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मग या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये 3 पार्ट येतात पहा. ALU म्हणजेच अरिथमेटिक लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट अँड मेन मेमरी. अशा 3 पार्टनं हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बनलेलं असतं आणि या पद्धतीनं या कॉम्प्युटर हार्डवेअर तयार झालेलं असतं. आता आपण पुढे जाऊया की कॉम्प्युटरची मेमरी नेमकी म्हणजे काय. व्हॉट इज मेमरी अँड टाईप्स ऑफ मेमरी. The device used to store data, instructions and information for a short term or long term is called memory. Computer memory is classified as follows. या कॉम्प्युटर मेमरीमध्ये आपल्याला दिसतंय ही मेमरी 2 प्रकारची आहे. इंटरनल मेमरी अँड एक्सटर्नल मेमरी. प्रायमरी मेमरी और सेकंडरी मेमरी असंही आपण म्हणू शकतो. इंटरनल मेमरीचे पुन्हा 2 टाईप दिसतात. RAM म्हणजे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी, आणि दुसरं आहे ROM रीड ओनली मेमरी. आणि एक्सटर्नल मेमरीमध्ये जे दिसते आपल्याला हार्ड डिस्क, USB अँड कॉम्पॅक्ट डिस्क दॅट इज CD और DVD. आणि इथे आपलं हे कॉम्प्युटरचे जे कॉम्पोनंट्स आहेत किंवा जे पार्ट्स आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. इथेपर्यंतची रिव्हिजन आपण इथेच थांबणार आहोत आणि उद्याच्या भागामध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर्स याच्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. थँक्यू.